नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. पेठवडगाव इथले मायक्रो शिल्प कला शिक्षक संतोष कांबळे यांनी आपला कलाविष्कार दाखवत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त अवघ्या 4 सेंटीमीटरच्या म्हणजे 1.5 इंच खडूमध्ये तथागत भगवान बुद्ध यांचे चित्र रेखाटले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की शाळा म्हटलं की खडू आणि फळा यांचं समीकरण ठरलेलं आणि शिकवण्यासाठी शिक्षक, पेशाने कलाकार व कला शिक्षक असणारे व रंगीत खडू व फळा यांच्यामध्ये कलाकृती साकारणारे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील भादोले गावचे मायक्रो आर्ट साकारण्यात तरबेज असलेले आर्टिस्ट व पेठवडगाव इथल्या श्री बळवंतराव हायस्कूलचे कला शिक्षक संतोष कांबळे यांनी अवघ्या 4 सेंटीमीटर म्हणजे 1.5 इंच खडूमध्ये भगवान गौतम बुद्ध यांचे बोधी वृक्षाखाली बसलेले स्थितीमध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे शिल्प साकारले आहे. अत्यंत ठिसूळ असणारा हा खडू शाळेमध्ये शिकवण्यासाठी वापरला जातो हे सर्वांना माहीत आहे. परंतु या खडूतून काही अद्भुत शिल्परचना साकारून खडूचा अशा पद्धतीनेही वेगळा उपयोग होऊ शकतो हे दाखवण्याचे काम कला शिक्षक संतोष कांबळे यांनी केलं आहे. गेल्या कित्येक वर्षापासून मायक्रो आर्टिस्ट म्हणून काम करणारे कला शिक्षक संतोष कांबळे यांनी आजवर अनेक महापुरुष, नेते, स्वामी विवेकानंद, छत्रपती श्री शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, बाजीप्रभू देशपांडे, श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, विठ्ठल रुक्मिणी इत्यादी देवदेवता, अखंड साखळी, चप्पल, बूट, पेन इत्यादी उपयोगी वस्तू तसेच अनेक मानवाकृती हुबेहूब खडूमध्ये कोरल्या आहेत. खडू बरोबरच आंघोळीच्या साबणामध्येही त्यांनी कोरलेल्या शिल्पकृती अत्यंत विलोभनीय आहेत. कोणत्याही जयंती, पुण्यतिथी, उत्सवाच्या वेळेला शालेय फलकावर फक्त खडूच्या साह्याने हुबेहूब प्रतिकृती रेखाटण्यात त्यांचा हातकंडा आहे. त्यांनी खडूमध्ये कोरलेली मूर्ती पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होत आहे. अशा अनेक नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या शिवसिद्ध न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा. बेल आयकॉनला प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा. बुद्ध जयंतीच्या निमित्तानं खडूच्या माध्यमातून बुद्धांची मूर्ती तयार करण्याचं काम आज मी अत्यंत लहान अशा खडूमध्ये केलेलं आहे. 4 सेंटीमीटर असलेला हा खडू आणि ह्या खडूमध्ये फक्त सुईच्या साह्याने हे काम केलेलं आहे. बुद्धांची प्रतिमा आणि बोधी वृक्ष असं दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. अत्यंत ठिसूळ असणारा हा खडू आणि यामध्ये कोरीवकाम करताना अनेक अडचणी येतात, सुद्धा हा प्रयत्न केलेला आहे. खडूचा वापर शक्यतो शाळेमध्ये फळ्यावरती मुलांना शिकवण्यासाठी होतो, परंतु याच खडूचा वापर मी लहान लहान शिल्प बनवण्यासाठी करत असतो. आणि यामधूनच आज बुद्ध पौर्णिमेच्या निमित्त तथागत भगवान गौतम बुद्धांची प्रतिमा साकारण्याचा विचार माझ्या मनामध्ये आला आणि अत्यंत लहान अशा खडूमध्ये मी तो पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.